नंदुरबारमध्ये केंद्रीय पथकानं पाहणी केली, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी पथकानं शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, तसंच पाण्याच्या समस्यांवर नागरिकांशी चर्चा केली। शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली। पथक पाहणीला थोडं उशिरा आलं अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नुसती पाहणी न करता शेतकऱ्यांना मदतही करावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। धनगरांना आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये या मागणीसाठी नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मूळ आदिवासी समाजानं मोर्चा काढला। धनगर जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यात धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। मात्र या मागणीला मूळ आदिवासी समुदायाकडून विरोध होतोय। मुंबईत सध्या रात्री गारवा आणि दिवसा उकाडा असं वातावरण आहे। बुधवारी मुंबईत 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, मात्र दिवसा पारा 30 अंशांहून अधिक असल्यानं उकाडा कायम आहे। जानेवारीत मुंबईत थंडीचा कडाका वाढणार असा अंदाज आहे, त्यामुळे मुंबईकरांना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। थंडीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हवेचा दर्जा काहीसा सुधारलाय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसी कडून पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर झालेली कारवाई आणि अवकाळी पावसामुळे हवेत सुधारणा झाली, मात्र अद्यापही माझगाव, सायन, वरळी आणि बीकेसी या भागात हवेची गुणवत्ता वाईट असल्याची नोंद झाली आहे। चंद्रपुरात 17 डिसेंबरला ओबीसी बचाव परिषद आयोजित केली जाणार आहे। चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार आहे। महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातघटकातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत। आपल्या नृत्यामुळे कायम प्रसिद्धीचे झोतात असणाऱ्या गौतमी पाटीलनंही मराठा आरक्षणाची मागणी केली। मलाही कुणबी प्रमाणपत्र हवंय असं म्हणत गौतमी पाटीलनं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे